बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पुष्पा स्टाईलनं खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध विदेशी दारूची तस्करी उघड, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकरमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि नरडाणा पोलीस ठाण्याचे पथक असे संयुक्त पथक तयार करून मुंबई महामार्ग क्रमांक 3 वर नाकाबंदी दरम्यान टँकर अडवण्यात आले। सदर टँकर चालक मोहनलाल जाट यास टँकरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यात खाद्यतेल असल्याचं सांगितले। चालकाचा बोलण्याचा संशय आल्याने टँकरची पाहणी केली असता टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने 6 कप्पे तयार करून त्यात विविध प्रकारची विदेशी दारू लपवून ठेवल्याचे दिसून आले। 55,96,000 रुपयांची विदेशी दारू तसेच 45 लाखांचा टँकर असा एकूण 1,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर टँकर चालकाविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर विदेशी दारूचा मूळ स्त्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याविषयी सखोल तपास सुरू आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। दिनांक 13 ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे 1 पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे 1 पथक असे 2 पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले। वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही। पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकर मध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये 6 कप्पे तयार करण्यात आलेले होते। त्या 6 कप्प्यांपैकी 4 कप्प्यांमध्ये विदेशी दारूचे बॉक्स, त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे 295 बॉक्स, रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे 70 बॉक्स, रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे 35 असे एकूण 400 बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे। तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही 56 लाखापर्यंत आहे। सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।